बॅट्समन बेस्ट बॉलरची जी ट्रॉफी आहे ती आम्हाला स्वर्गीय तृप्ती प्रतीक पाटील यांचा स्मरणार्थ जयदीप तरे आणि तसेच सुमित चौगुले यांच्या माध्यमातून पुरस्कृत झालेले आहे. त्यानंतर बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलरसाठी जे कूलर आहेत ते आम्हाला विकासजी चौगुले तसेच गोविंददादा पाटील दादांच्या माध्यमातून पुरस्कृत झालेले आहेत, त्यांचे देखील विशेष आभार. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचसाठी जी कॅप आहे ते आम्हाला लवेश गोकुळ नाईक कारिवली यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड झाली, त्यांचे देखील विशेष आभार. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचसाठी जे गिफ्ट हॅम्पर आहेत ते आम्हाला लवेश काबूकर आणि कल्पेश चौगुले यांच्या माध्यमातून पुरस्कृत झाले, त्यांचे देखील विशेष आभार. आता मॅचच्या दिशेने आपण जाऊया. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. बाबा अमरनाथ ग्रुप आयोजित स्वर्गीय प्रशांत दादा म्हात्रे स्मृती चषक 2025 हा थरार फोर्थ क्वार्टर फायनल जो जिंकेल तो सेमीफायनल 1 मध्ये टीम दापोडेचा अगेन्स्ट खेळेल. आदित्य नाईक पगलास बॉल स्ट्रेट पार्टने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बट फिल्डर पोहोचतात आणि कॅच पकडली जाईल पगलास बॉल वरती. बॅटर प्रयाग माळीला डगआउटची दिशा इथे दाखवली आदित्य नाईकने. पगला झटका. न्यू मॅन इन ॲट नंबर 3 पंकज माळी क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरिता येतात. पगला धक्का अगदी पगलाच बॉलवरती लागला. प्रयाग माळी इथे बाद झालेत. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आम्हाला ज्यांनी पाण्याची सेवा करून दिली दुष्यंत जी चौगुले दादांचा देखील मी आवर्जून उल्लेख करेन. तसेच या स्पर्धेमध्ये ग्राउंड ज्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिला राजेश दादा पाटील, पंढरीनाथ गोपीनाथ पाटील, काशीनाथ गोपीनाथ पाटील आणि भरत मच्छिंद्र पाटील या मान्यवरांचे देखील मी विशेष आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे जी विकेट आहे या स्पर्धेमध्ये बाजीरावजी माने सर तसेच अमृतजी यादव यांच्या माध्यमातून बनवली गेली, त्यांचा देखील विशेष आभार. त्यानंतर ओमसाई मंडप डेकोरेटर्स प्रोप्रायटर नरेश पाटील, मंतम पाटील, नरेश भगत आणि इंद्रपाल काबूकर यांचे देखील विशेष आभार. त्यांचे देखील मुळाचं सहकार्य या स्पर्धेमध्ये. ड्राईव्ह करत असताना बॅटर पंकज माळी ऑफ द मार्क होतात. एक सिंगल इथे घेतली जाईल आणि ऑफ द मार्क होत आहे टीम भाटाले. आणि त्यानंतर या स्पर्धेमध्ये आम्हाला बॉल ज्यांनी स्पॉन्सर केले दापोडेचे लेजंड प्लेयर राजनदादा पाटील त्यांचा देखील विशेष आभार. त्यानंतर डीजे आणि रेलिंग्सची सेवा ज्यांनी आम्हाला करून दिली दयानंद पाटील, गणेश पाटील आणि दिनेश पाटील यांचा विशेष आभार. स्लॉक स्वीप ऑन साइडला फुल टॉस बॉल पीक केला आणि डिलिव्हर केला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. धावेंच्या मदतीनं धाव पुढे आता 7 धावा धावफलकावरती. लिडिंग एज बॉल फक्त उंच गेलाय. फायनल लेगला फिल्डर डाऊन दी बॉल मिस्टेक होणार नाही. एक कॅच पकडली जाईल आणि दरम्यान ते सफलतेमुळे आणखी एक धक्का लागला दुसरा. चला न्यू बॅटर आणि खऱ्या अर्थाने नयन यांचं देखील प्रमोशन आता झालेलं आहे. आधी ते 12th मॅन होते, आता ते 13वा आहेत आणि असं वॉटर बॉय ते पाहायला मिळतात. यादी ते इन मध्ये होते पण आता बाहेर आहेत ते आणि या सामन्याचा ते आनंद घेतात.
मला असं वाटतं की गेल्या 4 वर्षांपासून मी यशवंत स्पोर्ट्स राहणार टीमला पाहतो आणि 4 वर्षांपासून ॲज अ 12th मॅन मी जर सर्वात जास्त कोणाला पाहिलं असेल तर तो हा चेहरा आहे. कारण कधी कधी बघा 11 जे खेळाडू खेळतात त्यांच्यासोबत पाठीशी जे उभे राहतात, जे त्यांना समर्थन देण्याकरता आलेले असतात, त्यांचं देखील महत्त्व तितकेच आहे. कारण जर प्रोत्साहन वाढवणारा जर कोणी नसेल ना, तर खेळायची देखील इच्छा देखील खेळाडूंची होत नाही. प्रोत्साहन देखील मिळणं गरजेचं असतं. टॉप एज आता देखील विकेट किपरने अटेम्प्ट जरूर केला होता. फायनलीला बॉल फील्ड केला जातोय समतेश नाईक यांच्या माध्यमातून. एक सिंगल इथे मिळेल. धावफलक या एका धावेच्या मदतीने धावफलक आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 8 धावा धावफलकावरती. लास्ट सीझन मला आठवतं की वरच्या आळी प्रीमियर लीग आम्ही कव्हर केली होती आणि पाहिलं गेलं तर वरच्या आळीमध्ये किती कलाकार आहेत आणि किती टॅलेंटेड प्लेयर आहेत सकाळी 5 वाजेपर्यंत आम्हाला समजलं होतं. त्यामध्ये आमचे साथी समालोचक मला दिसले नाही गेल्या 3 दिवसांमध्ये. काय गोड आवाज त्यांचा होता. फुल लेंथ होता. लोवर फुल टॉस मिड ऑनला फिल्डर आहेत. बॉल फील्ड करतात. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता 9 वरती. 9 धावा धावफलकावरती आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ देखील इथे समाप्त झाला. आता खेळ बाकी या पहिल्या 17 मध्ये येत्या 3 षटकांचा. घाई करा बिकॉज बघा यात नंतर 2 सेमीफायनल एक फायनल आपल्याला खेळवायची आहे आणि या मॅच मध्ये जो जिंकेल तो फर्स्ट सेमीफायनल अगेन्स्ट टीम वीर तानाजी दापोडे खेळणार आहे. सो दापोडे संघ चला आपण देखील लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. फर्स्ट ओव्हरमध्ये एकूण रन्स बनवला गेला 9 आणि खेळ बाकी आहे त्या 3 षटकांचा. आता दुसऱ्या एंड कडनं आता बॉलिंग करण्याकरिता सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती तयार होतात. बॉलर प्रणय मडवी इथे तयार होतात. आज जर आपण पाहिलं तर बीमर या शब्दाने भरपूर त्रास दिलेला आहे. कारण पहिल्या सामन्यामध्ये प्रणयने मला वाटतं की 2 बीमर टाकले होते आणि त्यानंतर मागील सामन्यामध्ये भूपेशने 2 बीमर टाकले. आणि आता या मॅचमध्ये काय घडेल, ज्या मिस्टेक्स आतापर्यंत झालेल्या आहेत त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपल्याला राहणार टीमचा देखील नक्कीच पाहायला मिळेल. बघा 2 सामने जिंकले जरूर, बट मायनस पॉईंट हा राहिला की बॉलिंग आतापर्यंत चांगली झाली नाही आहे. कारण दोन्ही सामने जर आपण पाहिले तर बॅटिंगच्या जोरावरती जिंकलेत आणि त्यामध्ये आज आदित्य नाईकने फार इम्प्रेसिव्ह खेळ दाखवला. दुसरं अर्धशतक या स्पर्धेमधलं आदित्य नाईकने बनवलं. राहणार टीम 9 मिनिटं असतील पुढच्या 2 षटकांसाठी याची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सो घाई करा. प्रणय मडवी सेकंड ओव्हरमध्ये स्विच हिट खेळायचा होता बट पाटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. निर्धाव चेंडू दरम्यान या ओव्हरची आता सुरुवात केली जात आहे. 4 षटकांचा सामना फोर्थ क्वार्टर फायनल आपण या स्पर्धेमधलं पाहत आहात. याआधी आपण 3 संघांना सेमीफायनलसाठी क्वालिफाय होताना पाहिलं. दापोडे, वडूनगर आणि तसेच नाना स्पोर्ट्स टीमगर. त्यातमध्ये सेमीफायनल पण यात नंतर टीम दापोडे आणि चालू सामन्यातील विजेता टीम. ऑन साईडला खेळायचं होतं. अंपायर्सने दरम्यान इथे नाकारलं आणि लेग बाईजच्या स्वरूपामध्ये एक सिंगल रन दरम्यान इथे कंप्लीट केली जाईल. या स्पर्धेमध्ये जे आमचे 3 अंपायर्स आहेत त्यांचा देखील आवर्जून मी उल्लेख करेन. भरपूर चांगली अंपायरिंग खऱ्या अर्थानं यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. पंकजी म्हात्रे सर असतील, श्याम पाटील सर असतील आणि त्यानंतर आमचे तिसरे पंच नेक्स्ट बॉल. आणि आता इथे मिस्टेक घडली. आज जणू काही राहणार टीमच्या बॉलर्सने देखील ठरवलं की प्रत्येकी मॅचमध्ये मिनिमम एक तरी बीमर आपल्याला टाकायचा. कारण याआधी 2 सामने झाले आणि 2 सामन्यांमध्ये 2 लगातारचे बीमर टाकून 2 बॉलर्स त्या मॅचमध्ये खऱ्या अर्थाने बॅन करण्यात आले. कारण बघा जो क्रिकेटचा रूल आहे की जर तुम्ही एखाद्या मॅचमध्ये 2 बीमर टाकते तर त्या मॅचमध्ये तुम्ही बॉलिंग करू शकत नाही आहेत. आणि इथे पहिला बीमर इथे या मॅचमध्ये पहिल्या सत्रामध्ये प्रणयने टाकला. फ्रीडचा बॉल ऑन साईडला अगदी ब्रडारमध्ये टाकला होता, स्लॉटमध्ये टाकला होता आणि थेट पाठवला बाजूला प्लॉटमध्ये. षटकार.
त्याला माइंडमध्ये ही देखील गोष्ट सुरू असते की आता जर मिस्टेक घडली चुकून तर कदाचित बॉलिंग देखील करता येणार नाही. बॅट्स अगदी टोलला लागला डीपमध्ये मिड विकेट अफोल्डर उपस्थित आहेत. एक सिंगल इथे घेतली जाईल धावपळ घ्या एका धावेच्या मदतीने स्कोर काढता तो स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 18 धावा धावफलकावरती. आज ऑफिशियल स्कोरर आज भरपूर चांगलं कार्य करणार आमच्या समवेत केलं. प्रणित याचं भरपूर चांगलं गुणलेखन आपल्याला पाहायला मिळालं. बॅटचा टोला असं लागला आता देखील पुल करायचं होतं पंकजला. फुल राहीत काऊ कॉर्नर रिजन मध्ये मिळेल एक सिंगल. दापोडे टीमचं देखील आगमन झालेलं आहे कारण पुढील सामना सेमीफायनल 1 वीरतानाजी दापोडे आणि त्यांचा अगेन्स्ट चालू सामन्यातील विजेता संघ खेळणार आहे. नेक्स्ट बॉल आणि दरम्यान इथे जर आपण पाहिलं तर येतोय हा डॉट आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 2 ओव्हरचा खेळ धावफलक जाऊन पोहोचला. 19 धावा धावफलकावरती खेळ बाकी आहे येत्या 2 ओव्हरचा या पहिल्या सत्रामध्ये. आमच्या समवेत ॲज अ 12th मॅन ज्या ब्राह्मणदेव क्रिकेट टीमचे युवा पुरस्कर्ते आमच्या समवेत आहेत आणि एक पुरस्कर्ते सध्या सगळीला प्लेइंग 11 मध्ये आहेत. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 19 वरती 19 ऑन द बोर्ड. खेळ बाकी येत्या 2 ओव्हरचा इथे आपल्याला पाहायला मिळतो. क्वार्टर फायनल नंबर 4 आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं भाटाला अगेन्स्ट यशवंत स्पोर्ट्स राहणार ही लढत आपण पाहत आहोत. राहणार टीमचा जर या सीझनमध्ये आपण विचार केला तर आतापर्यंत चांगला खेळ केला बट चॅम्पियन बनले नाही आहेत. मला आठवतं जयकुमार ट्रॉफी वडगर तिथे मला वाटतं फायनलपर्यंतचा प्रवास होता. त्यानंतर स्वतःच्या घरच्या स्पर्धेमध्ये देखील सेमीफायनलपर्यंतचा प्रवास होता आणि दोन्ही ठिकाणांवरती जर विचार केला तर एकच टीमच्या अगेन्स्ट पराभव स्वीकारावा लागला होता गुडसे बीचा अगेन्स्ट. आणि आज हा प्रयत्न असेल की ज्या गोष्टी आतापर्यंत या सीझनमध्ये घडलेल्या आहेत त्यामध्ये आता एक नवीन उलटफेर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपल्याला टीम राहणारचा देखील नक्कीच पाहायला मिळेल. पण दुसऱ्या बाजूने भाटाला संघ खेळतो त्यांची देखील अशीच काय परिस्थिती आहे कारण एखादी स्पर्धा एक्स्ट्रा ऑर्डिनरी खेळ तर एखाद्या स्पर्धेमध्ये पहिल्याच सामन्यामध्ये खराब खेळ होतं. या गोष्टी भरपूर साऱ्या टीमसोबत या सीझनमध्ये घडलेल्या आहेत आतापर्यंत. बट दोन्ही टीम्सचं जे टॅलेंट आहे दोन्ही टीम्समध्ये जे खेळाडू आहेत त्यांच्या गुणवत्तेवरती कधीही कोणत्याही प्रकारे संशय नाही आहे कारण चांगले खेळाडू या दोन्ही संघांमध्ये आहेत. थर्ड ओव्हर समतेश पगला बॉल फ्लॅट गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार तर दुसरा घ्या आणि सामन्याला सुरुवात करा. नयन आपल्याला पाहायला मिळाले. नयन खऱ्या अर्थाने फार दिलदार आहे. दोन्ही बाजूंनी तो विचार करतो. षटकार इथे आला. धावफलक या 6 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड आता 25. तर मजेच्या गोष्टी बाजूला राहिल्या बट एकंदरीत सांगायचं झालं तर या मॅच मध्ये आता असं वाटतं की पंकज ज्याप्रमाणे इथे खेळतो ज्याप्रमाणे फटका त्याचा बॅटमधनं आला आता चिंतेचा विषय आहे टीम राहण्यासाठी कारण मी म्हणे इथे विकेट काढायला हवी पंकजची. पंकज जर इथे खेळला तर पहिल्या सत्र आपण मिनिमम 50 धावा तर इथे पकडून चालू आहे कारण ज्याप्रमाणे त्याची बॅटिंग आहे. पण ऑन दी अदर हँड आज बॉलिंगमध्ये तितका चांगला दिवस गेला नाही टीम राहणारचा. समतेश नाईक आता आणखीन एक उडवला बट मिस्टामिंग बॉल मध्ये विकेटचा उल्लेख जस्ट केला आणि पंकजची विकेट इथे काढली समतेश नाईकने. धक्का आता लागला हा 3रा.
तसेच नयन यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत. नेक्स्ट बॉल जितू येत्या क्षणी इथे बॉल उडवला बट कॅच इथे कंप्लीट सफलता मिळेल. आणखीन एक बॅटर बाद झाले जितू माळी आणि आता अडचणी समस्या वाढलेल्या आहेत टीम भाटालेसाठी. तर मिडल फेस मध्ये जो एक्सप्लोजिव्ह खेळ करायचा होता आता त्यामध्ये धक्के लागले दोन. तेच जर आपण इथे पाहिलं तर राहणार टीमचा 12वा 13वा दोन्ही खुश आहेत. कारण याआधी मोठा फटका जेव्हा आला तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती 12 वाजले होते पण आता ते थोडे खुश दिसतात कारण 2 विकेट अगदी महत्वाचे होते. बट भावेश माळे आता मैदानात आतमध्ये कॅप्टन कूल. बघा हा सीझन आतापर्यंत जर आपण पाहिला प्रयागचा चांगला खेळ होतो त्यात मात्र काही शंका नाही आहे. पंकजची बॉलिंग रेग्युलर आपण चांगलीच पाहिलेली आहे. बट त्यामध्ये आपण विचार केला प्रेम पाटील हा सर्वात मोठा प्लस पॉईंट रागला टीम भाटालेसाठी कारण ज्याप्रमाणे प्रेमचा खेळ या सीझनमध्ये रागला. बट त्या व्यतिरिक्त जर आपण सोडून दिलं तर आपण खऱ्या अर्थाने एक माहिती मी पोहोचवेन या चेंडूनंतर. भावेशाला फुल लेंथ पॅनवरती फ्लिकचा फटका फिल्डर आहेत आदित्य नाईक डीपमध्ये काऊ फेसमध्ये बॉल फील्ड करतात. एक सिंगल इथे घेतली जाईल कारण ज्या खेळासाठी 2 वर्ष आधी आम्ही जितूला ओळखायचो भावेशला ओळखायचो तो खेळ आता पाहायला मिळत नाही आहे. आणि असंही नाही आहे की फार वर्ष असे झाले. दोन्ही प्लेयर्सचा जर विचार आपण केला तर दोन्ही यंगस्ट प्लेयर आहेत. अंडर 25 आता देखील असतील पण तरीसुद्धा काही ना काही मिस्टेक्स होतात. बट आज भावेशचा प्रयत्न असेल की मॅच देखील महत्त्वाची आहे. एक चांगल्या इनिंगची अपेक्षा त्याच्याकडनं नक्कीच इथे ठेवली गेली आहे. पूल केला बट मिस टायमिंग डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर डाऊन दी बॉल बट कॅच झाली इथे ड्रॉप. कॅच इथे ड्रॉप झाली आणि दरम्यान जर आपण इथे पाहिलं तर 2 धावा कंप्लीट धावफलक आता 28 ऑन द बोर्ड. आणि जेव्हा कॅच ड्रॉप होते ना मला 2 वर्ष आधीची ती साप्याची स्पर्धा आठवते जिथे दशरथ पाटील सर समालोचन करत होते आणि फिल्डरने कॅच सोडली होती. आणि तेव्हापासून जर विचार केला तर सिद्दीकजी भावे सरांचं समालोचन जेव्हा तुम्ही ऐकताना एक गोष्ट ते बोलतात की कॅच ड्रॉप झाली आम्ही इथे आहोत नशीब आहे. जर इथे दशरथ पाटील असते तर वेगळंच काय ऐकायला मिळालं असतं. पण इथे आता पुन्हा एकदा संधी जाणून आली आहे आणि आता इथे मिस्टेक होणार नाही आहे. आता कॅच कंप्लीट सफलता इथे मिळेल. धक्का आता लागला हा 5वा. अर्धी टीम डग आउटमध्ये. तसेच मास्टर माइंड सुजित चौगुले यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. प्रशांत पाटील यांचा खेळ तुम्ही पाहायला विसरू नका. सेमीफायनल 2 मध्ये ते इन ॲक्शन मध्ये दिसणार आहेत. न्यू बॅटर पियुष माळी दरम्यान आता बॅटिंग करण्याकरिता येतात क्रमांक 7 वरती. पण आज चिंतेचा विषय भरपूर सारा राहिला. विकेट जर आपण पाहिले ओव्हरमध्ये 3 गेले 3 सफलता मिळाल्या समतेशला. खेळ समाप्त 3 ओव्हरचा अखेरीस 28 धावा धावफलकावरती आणि धक्के लागलेत 5. भावेश माळे आता स्ट्रायकिंग एंडवरती आहेत आणि पियुष माळी नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. लास्ट ओव्हर आता भूपेश वरती विश्वास पुन्हा एकदा इथे दाखवला गेला. भूपेश येतोय या अंतिम षटकामध्ये. भूपेशचा पहिलाच बॉल फुल टॉस होता बट बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट आहे की नाही. बट हे जर आपण पाहिलं दुसऱ्या धावेसाठी परतलाय भावेश आणि 2 धावा दरम्यान इथे कंप्लीट केल्या जातील. बॅटचा संपर्क होता नाही लेग बाईसच्या स्वरूपामध्ये दरम्यान इथे कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. हाईट फॅक्टर चेक करायचा. थर्ड अंपायर आपण जॉईंट व्हा.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. दोन धावा तरी सुद्धा कंप्लीट झाल्या आणि स्ट्रायकिंग एंडवरती भावेश माळे असतील. धाव फलकात 30. 5 चेंडू बाकी आहेत आणि 5 चेंडू असं बॅटर जर या परिस्थितीमध्ये तुम्ही खेळपट्टीवरती आहेत आणि मी म्हणेन की मिनिमम 2 मोठे फटके इथे हवे टीम भाटालेला. नेक्स्ट बॉल फुल टॉस ऑन साइडला स्ट्रोक. फिल्डर आहेत पोहोचताय डीप मध्ये स्क्वेअर लेगला. फिल्डिंग चांगली लागली बट तोपर्यंत भावेश परतला दुसऱ्या धावेसाठी 2 धावा दरम्यान इथे पूर्ण केल्या जातील. बघा दोन्ही चेंडू जर आपण पाकले तर पायांवरती फुल टॉस होते आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पायांवरती फुल टॉस टाकणं म्हणजे बॅटरला खऱ्या अर्थाने फार मोठी संधी असते मोठा फटका खेळण्याची. पण त्या संधीला आतापर्यंत स्वीकारता आलं नाहीये भावेश माळीला. 2 धावा या चेंडूवरती देखील धाव फलक आता 32. 32 धावा धाव फलकावरती. 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 मध्ये इथे आता बाउंड्रीज हव्या आहेत टीम भाटालेला. नेक्स्ट बॉल आता देखील फुल टॉस आणि आता देखील मिस्टामिंग. फाईन लेगला फिल्डर जज करतात बट इथे 2 धावा पूर्ण होणार नाहीयेत. डायरेक्ट हिट. आता तसंच धावत डगआउटच्या दिशेने जावं लागेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये आता धक्का लागला. हा 6वा बॅटर बाद झालेत भावेश माळी. ग्रामपंचायत सदस्य गोरखनाथ जी चौगुळे साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे. बाबा अमरनाथ ग्रुप आयोजित स्वर्गीय प्रशांतदादा म्हात्रे चषक 2025 मध्ये गोरखनाथ जी चौगुळे साहेबांचं नुकतंच शुभ आगमन झालं जे ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत. आता आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. न्यू मॅन इन ॲट नंबर 8 बॅटर यश आता बॅटिंग करण्याकरिता येतात आणि 3 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या सत्रामध्ये. धाव फलक 33. आणि आता यष्टांचा वेध क्लीन बोल्ट. आणखीन एक सफलता. 7वा धक्का. बाउंड्री आली नाहीये. बघा भाटाले संघ त्यांचा बॉलिंग क्रमासाठी आणि त्यांचा बॅटिंग क्रमासाठी देखील जाणला जातो बट आज बॅटिंग मध्ये कमी पडलेत कारण 7 विकेट गेलेत आणि क्रमांक 9 वरती आता कार्तिक बॅटिंग करण्याकरिता 2 चेंडू बाकी आहेत. आणखीन एक फुल टॉस आणि यस लेग बिफोर विकेट. सफलता मिळेल. धक्का लागला आता हा 8वा. फुल टॉस ओव्हर कारण 5 फुल टॉस आणि 5 फुल टॉस वरती 1 बॅटर रनआउट 2 बॅटर आउट आणि आता टीम हॅट्रिक कंप्लीट बट आता बॉलर देखील ऑन हॅट्रिक असतील आणि शेवटचा बॉल असेल पहिल्या सत्रामधला धाव फलक 33. 33 धावा धाव फलकावरती. नाखुश असेल नाराज असेल आज टीम भाटाले कारण ज्याप्रमाणे खेळ त्यांचा इथे राखला बघ खऱ्या अर्थानं पाकले गेले तर भूपेश आज असे वाटतं की घरामध्ये नशीब सोबत घेऊन आलेत कारण ज्याप्रमाणे बॉलिंग त्यांची राखली. 5 फुल टॉस पडले तरी सुद्धा रन्स 5 झाल्या. हॅट्रिक बॉल आणि हेच बाकी राहिलं होतं की फुल टॉस पडले बट हाय फुल टॉस कधी पडेल. तो पडलाय बट इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट देखील मिळेल आणि बॅटर आता बाद झाले पियुष माळे आणि धक्का आता हा लागला 9वा.
9 बॅटर्स इथे बास झालेत आणि क्रमांक 11 वरती साहिल बॅटिंग करण्यासाठी आलेत आणि त्याने कधी विचारही नसेल केला की माझी बॅटिंग देखील येऊ शकते 4 ओव्हरच्या मॅचमध्ये आणि आज ते झालंय. क्रमांक 11 वरती आणि फ्रीडचा बॉल असेल. चेंडू शिल्लक आहे, शेवटचा एक फ्रीडचा बॉल. धाव फलक 34, फ्री हिट. तो देखील लोवर फुल टॉस होता आणि अंतिम चेंडूवरती सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी परतलेत आणि ऑल आउट. टीम भाटाले अवघ्या 35 धावेवरती आणि 36 धावांचं लक्ष्य त्यांनी सेट केलं. यशवंत स्पोर्ट्स राहणार. थँक्यू सर. स्मृती चषक 2025 पुन्हा एकदा गरबात सर्वांचं आपण सहर्ष स्वागत. आउटची लेवल वाढव थोडं. आउटला लेवल वाढव. हॅलो मॉनिटर बंद कर पूर्ण. हॅलो हॅलो चेक. हॅलो पूर्ण बंद कर मॉनिटर. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो. जो बॅट्समन मैदानावरती हिम्मतजी 44 या ठिकाणी उपस्थित आहेत. वडून उभ्याचे उद्योजक विनंती करतो यावं व्यासपीठावरती. आपण आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. यशवंत स्फूर्ती रहाडा आणि त्यांच्या विरोधात ब्राह्मण भाटोळ टीम
36 करायच्यात. 24 बॉलवरती 36 करायच्यात. दापोडे टीम आपल्याला विनंती आहे, जर आपण या ठिकाणी आला असाल तर रिपोर्टिंग करून घ्या. दापोडे टीम दापोडे संघाच्या विरोधात पहिली सेमीफायनल या स्पर्धेतील यामधून जो संघ जिंकेल त्यांच्या विरोधात दापोडे टीम खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर दापोडे टीम जर आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये किंवा आयोजकांना आपण आला त्याची सूचना द्यायची. वडूनगर देखील क्वालिफाय झाले. 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. छत्तीसचं टार्गेट, त्याच्यातील धावसंख्येचा जर विचार केला तर 2 धावा प्रगतीपथावरती ब्राह्मणदेव बाटरो आणि त्यांच्या विपक्षात यशवंत स्मृती राणा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्या बॉलवरती देखील स्ट्रोक करण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. फसलाय खरं तर खेळाडू, आता आशाभूत नजरेने चेंडूकडे पाहत राहिलाय, पण उरलेलं काम यष्टिरक्षकाचं परफेक्ट त्यांनी त्या ठिकाणी चोख बसवताना आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतो. हा देखील डॉट बॉल येतो. डॉट बॉलच्या संख्येने धावफलक दोन्ही आकड्यावरती फिरवलं जातं. 36चा पाठला करायचा तर बनवायच्या असतील तब्बल 34 धावा. सकाळपासून खूप चांगल्या मॅचेस आपल्याला या ठिकाणी खरं तर पाहायला मिळाल्या. या बॉलवरती झेल होऊ शकते, डेफिनेटली कॅच पकडली जाते. पहिल्या क्रमांकाचा खेळाडू खरं तर ज्याच्यावरती संपूर्णपणे विश्वास होता खेळाडू या ठिकाणी बाद होईल. प्रणय देखील दाखवताना आदित्यचा पाहायला मिळाला. त्याच्या आधीच्या मॅचमध्ये तब्बल 36 धावसंख्या त्याच्या वैयक्तिक कुठून काढल्या, त्यानं देखील खूप चांगला खेळ. खरं तर आदित्यचा विकेट देखील खरं तर मागील मॅचमध्ये विकेट देखील आपल्याला एक पाहायला मिळाली. स्वर्गीय प्रशांत चषक 20-25 आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. वडूनगर टीम देखील क्वालिफाय झाले. टॉप 4 मध्ये ते देखील आपल्याला जाताना पाहायला मिळतात. यशवंत स्मृती राणाल आणि त्यांच्या विरोधात ब्राह्मणदेव भाटोळे या 2 टीम दरम्यानचं हे घमासान युद्ध चालू आहे. खरं तर पंकज बॉलिंग ट्रॅकवरती टपलवण्याचा प्रयत्न केला जातो. या ठिकाणी एक अगदी सहजरित्या कंप्लीट केली जाते. आता 10 बॉली बऱ्याचशा वेळानंतर खरं तर जी सुरुवात आदित्य हिटिंगनी करतो ना, ती सुरुवात आता अगदी संत गतीनं मैदानावरती आपल्याला होताना पाहायला मिळते. आणि धावसंख्येचा विचार केला धावफलकावरती 10 येऊन पोहोचला. तर तब्बल 1 गड्याच्या मुबादल्यामध्ये 3 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येऊन पोहोचल्यात. मैदानाच्या चौफेर दिशेने फटके मारण्याची कपॅसिटी, ताकद खरं तर आदित्यमध्ये आपण पाहिले, पण आता मैदानावरती आदित्य ती करतोय का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. शपालून अगदी खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या सहाय्यानं अगदी आपण पाहाल या ठिकाणी 6 चेंडूंचा खेळ संपुष्टात आला आणि प्रगतीपथावरती 10 येऊन पोहोचल्यात. 36 धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल 33ची गरज आहे म्हटलं तर अर्थातच 3 धावा धावफलकावरती येऊन पोहोचल्यात. चला टीम मीटिंग नका आता मैदानावरती, फक्त एंड चेंज झाला, क्षेत्ररक्षण चेंज करून घ्या. पोझिशन चेंज होतील फक्त. टीम देखील खरं तर आता सजून आली आहे. पा या ठिकाणी रोहिदास इन ॲक्शन मध्ये दिसेल. त्याचबरोबर संघाचे संपूर्ण तारणहार, त्याच्याबरोबर संघ अडचणीत असो, कोणत्याही परिस्थितीत
खरं तर वडनवगरकर असेल तर आमचे संकटमोचक वडनवगरकरांचे दिनेशजी चौगुळे इन ॲक्शनमध्ये, केतन देखील इन ॲक्शनमध्ये, त्याचबरोबर तुमचा प्रशांत दादा, गुटू दादा देखील आपण पाहाल त्या ठिकाणी इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर कदाचित डॉक्टर कुठे गेले, डॉक्टर दिसत नाहीयेत फक्त. उज्ज्वल देखील इन ॲक्शन मध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. चांगले टायरकास्ट आहे. खरं तर या टीमनं आरवी वर्चस्व सिद्ध नेहमीच करताना आपण पाहिलं. ज्या ज्या वेळेस या संघाची प्रवेश फी त्या ठिकाणी असते त्या त्यावेळेस ट्रॉफी जरूर पटकावले. आणि खरं तर याच कारणामुळे आता कर्जत खालापूरमध्ये जर वडूनवगर नाव घेतलं तर टीमला एंट्री दिलीच जात नाही. बऱ्याचशा स्पर्धा झाल्या, बऱ्याचशा स्पर्धेमध्ये एंट्री टाकण्याचा प्रयत्न जरूर होता, एंट्री टाकली देखील. पण नंतर आयोजकांचे फोन येतात की प्रतिस्पर्धी संघ खेळायला मागत नाही त्या लॉट्सला. त्यामुळे बऱ्याचदा खरं तर आरबी 11 आईदेवी वडूनवगर नावाची एंट्री कॅन्सल होताना आपण पाहिले कर्जत खालापूर विभागामध्ये. षटक क्रमांक दुसरी सुरुवात झाली. खरं तर पियुषची गोलंदाजी चालू आहे. पहिल्याच बॉलवरती आपले इरादे स्पष्ट केलं पियुषनं. 3 धावसंख्येवरती रोखलं. 36चा पाठलाग करायचा आहे. पण खरं तर ब्राह्मणदेव भाटोला टीम देखील हार मानायला तयार नाही आहे. पहिल्या चेंडूपासून खरं तर झुंजते टीम. या बॉलवरती केलंय आक्रमण. चेंडूखाली क्षेत्ररक्षक येईल. एकदा अगदी सहजरित्या कंप्लीट, पण त्या दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या आवाक्या बाहेर बॉल देईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतो चौकार. यस थँक्यू थँक्यू थँक्यू. कदाचित आता वडूनवगर पहा कबड्डी देखील खूप चांगले खेळतात या गावामध्ये. चांगल्या स्पर्धा कबड्डीच्या देखील होतात, बॉक्स टाईपच्या देखील होतात, ओरमच्या देखील होतात. आता फक्त तुमचं एकच आयोजन बाकी राहिलं, बैलगाडा शर्यत. ते देखील होऊ द्यात. हां, ते देखील होऊ द्यात. म्हटलं तर सगळ्यात नाद पूर्ण होतील. पण बॉल आता थांबायचं काम करतच नाहीये. बॉल जो बराच वेळ संत होता क्रिकेटमध्ये म्हटलं जातं, ज्यावेळेस धावसंख्या येत नाही त्यावेळेस स्थगिती लागते आणि ज्यावेळेस धावसंख्या येते ना ती अगदी खोऱ्याने यायला सुरुवात होते. बॉल होते बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा कुणालच्या बॅटमधून आलेला चौकार. केला जाईल बदल. 11 धावसंख्या. पियुषनं पहिल्याच बॉलवरती विकेट घेतली. त्यानंतर कुणाल अगदी आपण पाहिला की बॅटिंग स्टान्समध्ये आपल्याला येताना पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती झेल जरूर उडाली होती. एकच धाव होती त्या ठिकाणी. अगदी आपण पाहायला न विचार केल्यानंतर आता अद्याप 7 धावा करीत झाल्या त्या 2 बॉलवरती. एक धावसंख्या अगदी एक धावसंख्येची होती. स्ट्राईक चेंज झाली असती म्हटलं तर एक्स्ट्राच्या 7 धावसंख्या आपल्याला चेंज होताना पाहायला मिळाल. तशा वैयक्तिक 8 धावसंख्या. लॉंग द कार्पेट बागचीचा बॉलवर होण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आपल्याला येताना पाहायला मिळतोय. एक धाव समाधान मानलं अगदी कुणालनं. आता धावसंख्येत एक आकड्याने केला जाईल बदल. धावसंख्येत जाऊन पोहोचेल तिथं बल 12 धावसंख्या प्रगतीपथावरती येऊन आपल्याला पोहोचताना पाहायला मिळत आहेत. आपण उपस्थित असाल तर कृपया आपल्याला विनंती आहे की आयोजकांशी प्रथमतः संपर्क साधा, आपली रिपोर्टिंग करा.
यानंतरची मॅच वीर तानाजी दापोडे आणि याच्यातील विजयी संघ. वीर तानाजी दापोडा आणि याच्यातील विजयी संघ, मग तो भाटोले असेल किंवा राणाल टीम असेल, हलक्या हाताने बॉलला खेळलं. हे खरं तर समंजसपणाचं लक्षण आपल्याला पाहायला मिळालं. एकदा अगदी बॅट्समॅनला माहीत होतं की जास्त बॉल कव्हर करण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल बीट देखील होऊ शकतं. त्यापेक्षा त्यांनी पाहिलं की 30 यार्डपासून अगदी बरेचशा लांब आहेत खेळाडू, मध्ये चेंडू ढकलून 2 धावस अगदी सहजरित्या कंप्लीट करू शकतो. तर या दोन्ही आकड्यांनी धावसंख्येमध्ये जाऊन पोहोचल ते 7.0च्या सरासरीने तब्बल 14 या आकड्यावरती 14 धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 2 षटक या ठिकाणी संपुष्टात आली, धावसंख्या जाऊन पोहोचले 14 या आकड्यावरती. आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि करायच्या दिग्वेशन असेल 22 या आकड्याचं 11.0च्या सरासरीने करायच्या. तेच कमॉन डीजे. अयोध्या नगरी आपण सगळ्यांनीच अनुभवली असेल. सगळ्यांच्या साक्षीनं खरं तर अयोध्येमध्ये श्रीराम प्रभू श्रीचंद्र रामांचा जन्मोत्सव आणि त्याचबरोबर श्री प्रभूचंद्र रामांची एक मूर्ती साकारण्यात आली. आणि मागील वर्षी खरं तर श्री प्रभूचंद्र रामांचं मंदिर देखील UP विभागामध्ये आपण पाहाल अयोध्येमध्ये आपल्याला बांधताना पाहायला मिळालं. श्री प्रभूचंद्र राम नीरज येतो गोलंदाजी मार्कवरती. लॉंग द कार्पेट क्रिकेटमधील कॉपी बुक्स राहील पुस्तके फटका चेंडूखाली क्षेत्ररक्षक ऑनमध्ये आहे खेळाडू. प्रोडक्शन तितकंच चांगलं राहिलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. फेके देखील तितकी चांगली आपल्याला पाहायला मिळाली. 1 धावसंख्येपत्र जम पोहोचेल ती तब्बल 15 या आकड्यावरती 15 धावसंख्या धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आता विजयासाठी 21 धावसंख्येची गरज असणाऱ्या 11 बॉलमध्ये 21 करायच्या बॅटिंग करणाऱ्या टीमला. यामध्ये भाटोळे की आपण पाहाल राणाल टीम कोण वर्चस्व माझा गाजवतं मैदानावरती पाहणं देखील महत्त्वाचं असेल. या बॉलवरती देखील लॉंग द कार्पेट आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावाल्या 2 बॉलमध्ये धावसंख्येत पुन्हा एकदा 1 आकड्याने बदल केला जाईल. जाऊन पोहोचेल तब्बल 16 या आकड्यावरती. 16 धावसंख्या प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकाची सुरुवात आहे. पंकजचं खूप चांगलं षटक राहिलं. पियुष थोडासा महागडा पडला. त्यानंतर तिसरं षटक आता नीरजचं चालू आहे खऱ्या अर्थानं मैदानावरती. नीरज कितपत धावसंख्या देतो हे पाहणं देखील आता खूप महत्त्वाचं असणार. या बॉलवरती देखील एरोप्लेन उडवण्याचा प्रयत्न एक कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न होतोय का? कॉलिंग खूप चांगलं आपल्याला पाहायला मिळतं. संतुलन दोन्ही खेळाडूंमधलं कम्युनिकेशन खूप महत्त्वाचं राहिलं. वीर तानाजी दापोडे टीम या ठिकाणी उपस्थित आहे, त्याबद्दल आपलं देखील अभिनंदन. वीर तानाजी दापोडे टीमची उपस्थिती या ठिकाणी राहिली त्याबद्दल टेमगर टीम या ठिकाणी उपस्थित आहे का? एक कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न यस डेफिनेटली दुसरी कंप्लीट होईल, कारण की हार्दाची गती आणि चित्याची चपळाईच तितक्या ताकदीनं वापरली होती. केतन 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या. धावसंख्या 2 आकड्याने केला जाईल बदल. 19 धावसंख्या प्रगतीपथावरती आता येताना पाहायला मिळतात. 19 धावसंख्या धावपळकावरती आपल्याला येताना पाहायला मिळते. 8 बॉलमध्ये करायच्या आता 17 धावसंख्या. एक मोठा फटका मॅच मध्ये संपूर्णपणे पकड मजबूत करू शकतो यशवंत स्फूर्ती राहणाऱ्या टीमची. बाईट अपील यस डेफिनेटली बाईट बॉल. वाईट बॉलच्या सहाय्यानं धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती तब्बल 20 या आकड्यावरती. आता करायच्या तब्बल 16 धावसंख्या. 16 धावसंख्या करायची असेल, चेंडू शिल्लक असतील 8 बॉलमध्ये करायच्या. 16 प्रत्येकी 10 चेंडूची सरासरी खरं तर 2 धावसंख्येची आपल्याला पाहायला मिळते.
चला टेमघर टीमचा कर्णधार टॉससाठी या आणि तुमच्या विपक्षात फर्स्ट सेमीफायनल खेळेल वडूनवगर टीम. या बॉलवरती आक्रमण केलं बाकीचं बॉलर, विकेट लागली जाते. चला विनंती असेल डीजे थांबा थोडंसं. टेमघर टीम आपल्याला विनंती आपला कर्णधार आणि आई देवी वडूनवगर टीमचा कर्णधार. चला टॉस बॉक्समध्ये या. टेमघर टीम आपल्याला देखील विनंती आहे. चला जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया टेमघर टीम आपला कर्णधार या ठिकाणी पाठवा. टेमघर टीम आपल्याला विनंती आहे टॉस साठी या. टेमघर प्रयाग माळी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रयाग माळी बॉलिंग ट्रॅकवरती येताना पाहायला मिळाला. तर 6 मध्ये करायच्यात तब्बल 16 धावसंख्या करायच्यातील 6 मध्ये 16 बनवायच्यात. उज्ज्वल देखील या ठिकाणी उपस्थित आहे. 3 दिवस खरं तर उज्ज्वलची देखील मेहनत या मैदानावरती आपण पाहतोय. आज लीडिंग फ्रॉम द फ्रंट लीड करताना आपल्याला खरं तर टीमला लीड करताना उज्ज्वलला पाहू शकाल मैदानावरती. बंटी ट्रॉफीमध्ये देखील खूप चांगलं काम उज्ज्वलचं सातत्यपूर्वक राहताना आपल्याला पाहायला मिळालं. पण केतनला देखील विसरून चालणार नाही आहे. उज्ज्वल जर टीमचा छापा असेल तर केतन देखील टीमचा काटा देखील म्हणायला हरकत नाहीये. कारण की दोन्ही सुपरस्टार टीमचे स्टार कास्ट आहे ते दोन खेळाडू. चला दोन्ही टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आलेत. मी विनंती करतो की आमचे उद्योजक आदरणीय हिम्मतजी चौगुळे यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभाशय आपण दोन टीम दरम्यानचा टॉस करावं. टेमघर आणि आदरणीय राजेशजी जोशी आणि त्याचबरोबर गोरखजी चौगुळे यांना विनंती करतो की ग्रामपंचायत वडूनवगरचे विद्यमान सदस्य दोन्ही मान्यवरांच्या शुभाशय या ठिकाणी आईदेवी वडूनवगर आणि त्याचबरोबर प्रमोदजी चौगुळे यांची सुकन्या परभणी चौगुळे देखील आहे. खरं तर आज मॅच बघायला आली पप्पांची. चला या ठिकाणी आपण पाहताय दोन टीम दरम्यान टॉस. आईदेवी वडूनवगर आणि ज्यांच्या विरोधात टेमघर या दोन टीम दरम्यानची ही लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्या दोन चेंडूंवरती एकेरी धावसंख्या आली. नंतर विकेट पाहायला मिळाली. 22 धावसंख्या आता विजयासाठी करायच्या असतील तर तब्बल 3 मध्ये 14 धावसंख्या करायच्यात म्हटलं तर 2 षटकार कंपल्सरी खरं तर पाहायला मिळेल. ब्राह्मणदेव भाटवले टीमचा जो 12th मान होता ना तो अगदी निराश होता. खरं तर 36 धावसंख्या असं वाटलं की पहिल्या दुसऱ्या षटकामध्येच मॅच फिनिश होते की काय. पण आता 3 चेंडू आणि 14चं समीकरण आलं ना तसं तो देखील त्याच्या चेहऱ्यावर देखील एक स्मित हास्य आलं. आता 2 बॉलमध्ये आईदेवी वडूनवगर टीम टॉस जिंकलं, क्षेत्ररक्षण निवडलं. लगेच जशी मॅच ही होईल खेळाडू बाहेर येण्याआधी आपण 11 खेळाडू त्वरित मैदानावरती जायचं आणि टेमघर टीम आपल्याला देखील विनंती आहे की आपण देखील 2 बॅट्समन मैदानावरती पाठवायचे. सेमीफायनल किती षटकांचे असेल?
4 षटकांची सेमीफायनल असेल. चला स्ट्रेट खेळल्या बॉलला एक धावसंख्या घेण्याचा प्रयत्न जरूर. चौकार येते. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती तब्बल 26 आकड्यावरती. आता विजयासाठी एक बॉलमध्ये करायच्यात 10 धावसंख्या. एक बॉलमध्ये 10 धावसंख्या करायच्यात. आणि टेमघर यांच्या विरोधात पहिल्या सत्रासाठी मीच असेल. त्यानंतर या स्पर्धेतून घेऊ आम्ही रजा. या मास प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट पंकज, कारण की लो स्कोरिंग मॅच होती आणि महत्त्वाच्या क्षणी पॉवर प्लेच्या षटकामध्ये अवघ्या 3 धावसंख्या देत एक विकेट देखील कमावले. चल या मी हिमतजी चौगुले यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभास्ते आपण सामनावीरचा किताब आणि त्याचबरोबर बॉटल द्यावी ही आपल्याला विनंती. आणि गोरखनाथजी चौगुले साहेबांना मी विनंती करेन आपण आपल्या शुभेच्छा प्लेअर ऑफ द मॅच द्यायचं आणि त्याचप्रमाणे ट्रॉफी देण्याकरिता मी विनंती करतो. अभय म्हात्रे यांच्या शुभेच्छा ट्रॉफी दिली जात आहे. टेमघर टीम बॅट्समन पाठवा आपल्या मैदानावरती विनंती आहे. गुरुग्राम पंचायत वडूनवगरचे माजी उपसरपंच आदरणीय विकासजी चौगुले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. चला आई गावदेवी वडूनवगर टीम मीटिंग असेल तर बॅट्समन येण्याआधी आपण करा टीम मीटिंग मैदानावरती. खेळपट्टीवरती बॉल पिच नका करून विनंती आपल्याला. नियम आणि अटी सगळ्यांसाठी सेम आहेत. चला टेमघर टीम 2 बॅट्समन पाठवा आपण मैदानावरती आधी.
आणि टेमघर टीम आपला अतिरिक्त खेळाडू देखील येऊ द्या चला कमेंट बॉक्स मध्ये. बॉल बॉल चला टेमघर टीमचा देखील अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. आई देवी वडूनवगर टीमचा देखील अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. दोघांचं या सामना 3 षटकांचा असेल. क्षमा असावी. दोन्ही कॅप्टन्स नोंद घ्या. सामना हा 3 षटकांचा असेल. सामना 3 षटकांचा असेल. दोन्ही टीमचे कर्णधार सूचनेची नोंद घ्या की सामना हा 3 षटकांचा असेल. म्हटलं तर अर्थातच 18 चेंडूंचा खेळ असणार आहे, याची नोंद घ्या. आई देवी वडूनवघर आणि त्यांच्या विपक्षात नाना स्पोर्ट्स टेमघर या दोन टीम दरम्यानची ही लढत. चला पंच आपल्याला देखील विनंती आहे. पंच आपण देखील चला मैदानावरती स्पीडअप घ्या. बघा आज फायनलचा दिवस आहे. जर तुम्ही स्पीडअप केलं नाही तर आयोजक नंतर स्पीडअप करणार नाहीत. चला टेमघर टीम बॅट्समन पाठवा आपल्या मैदानावरती. 2 धडधाडाडीचे फलंदाज मैदानावरती जाताना पाहायला मिळेल. स्वर्गीय प्रशांत दादा चषक 2025